राज्यातही एका विचाराचं सरकार आहे, केंद्रात पण एका विचाराचं सरकार असताना सुद्धा आपला देश निर्यातीच्या बाबतीत कायम धरसोड त्या ठिकाणी करतो आणि ज्यावेळेस कांदा उत्पादन जास्त होतं त्यावेळेस निर्यात बंद केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी होतं। कांद्याचं जसं एक एक टरपलं काढलं ते म्हणजे थोडक्यात राजकारणामध्ये एकेकाचं वस्ताहरण झाल्यानंतर जसं डोळ्यात पाणी येतं तसं कांद्याचं टरपलं काढलं की डोळ्यात पाणी येतं आणि कांदा हा कायम कोणाच्या डोळ्यात पाणी आणतो। नमस्कार मित्रांनो, सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेचं आणि त्यामध्ये विक्रम पाचपुते व सुरेश धस आणि दिलीपराव बनकर यांनी कांदा प्रश्नासंदर्भात प्रश्न विचारताच निर्याती संदर्भात व कांदा भावासंदर्भात व अनुदान संदर्भात व नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न विचारताच मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला जाणून घेऊयात आज विधानसभेमध्ये कांदा प्रश्नाबाबत काय निर्णय झाला। सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यांमध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि याच्यामुळे भरपूर असं नुकसान झालं होतं। या नुकसानाची मोठ्या प्रमाणावर भरपाई पण आलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, माझा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे ही नुकसान भरपाई आली ती उभ्या असणाऱ्या पिकाला आली आणि जी काही राहिलेली आहे त्यांनी मला आश्वासित केलंय आणि मी त्यांना विनंती करतो की उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे अधिकाऱ्यांना वेळ नव्हता, ती लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळून जाईल अशी व्यवस्था करावी। त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कांद्या संदर्भात आहे। कांद्याचं जसं एक एक टरपलं काढलं ते म्हणजे थोडक्यात राजकारणामध्ये एकेकाचं वस्ताहरण झाल्यानंतर जसं डोळ्यात पाणी येतं तसं कांद्याचं टरपलं काढलं की डोळ्यात पाणी येतं आणि कांदा हा कायम कोणाच्या डोळ्यात पाणी आणतो। एकतर भाव वाढले तर शहरी भागाच्या सर्व नागरिकांच्या डोळ्यात पाणी येतं, भाव पडले तर आमच्या ग्रामीण भागाच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आपण जो काही शासनाचा GR आला होता त्या GR नुसार जो GR आला होता साधारण 10 एप्रिल 2023चा, त्यानुसार 33% नुकसान मिनिमम जिथं झालेलं आहे तेवढाच आपण नुकसान भरपाईमध्ये घेतलं। कांदा पीक अशी परिस्थिती आहे की जे नुकसान त्यावेळेस लक्षात येत नाही की 33% झालं असेल, उत्पन्न निघाल्यानंतर लक्षात येतं। त्यामुळे काही पिकं काही शेतकरी असे आहेत की ते ह्या सर्व प्रक्रियेपासून वंचित राहिलेत। त्याचबरोबर 2014च्या जे लेट खरीप किंवा अर्ली रब्बी जे लागवडी आहेत कांद्याच्या याच्यामध्ये जो कांदा लागवड झाला होता हा निघाला होता आणि पोस्ट हार्वेस्टसाठी शासनाची विक्रमजी आपण प्रश्न एकदम स्पेसिफिकच आहे अध्यक्ष महोदय। आपल्याकडे कांदा असेल, कांद्याची काय वेतन आहे हे संपूर्ण राज्याने पाहिलेले अनेक सरकार सुद्धा गेलेले आहेत अध्यक्ष महोदय। त्यामुळे 5 मिनिटं अजून गेल्याने फरक पडणार नाहीत। माझी कळकळीची विनंती आहे, मुद्दे सुतच आहे, मुद्दा चुकत असेल मला तुम्ही थांबू शकता, खात्रीशीर आपल्याला विनंती करतो। तर मे 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पोस्ट हार्वेस्टेड जो कांदा आहे, कांदा काढून जो वळ्या ज्यावेळेस मांडल्या जातात तो कांदा सुकवायला लागतो, हा कांदा सुकले गेला नव्हता, जो पावसात भिजला होता, या कांद्याला कोणतीही मदत झाली नव्हती। अशी अनेक वेगवेगळी पिकं आहेत, त्यामध्ये मका असेल, सोयाबीन असेल, अशांनाही मदत झाली नव्हती। त्याचबरोबर जो कांदा हा आपण चाळीमध्ये टाकला होता किंवा हा काय म्हणणार तुमच्या ज्या वखारींमध्ये ठेवला गेला होता, ह्या सर्व कांद्याचं योग्य पद्धतीने न सुकवल्यामुळे याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मधल्या काळामध्ये ज्यावेळेस वखारी फोडल्या होत्या त्या शेतकऱ्यांना हा कांदा थेट बाजार दाखवावा लागला होता। अवघ्या काही महिन्यामध्ये जो वर्षभर ठेवण्याजोगा कांदा होता उन्हाळी कांदा, त्याला सुद्धा बाजारात घेऊन जावं लागलं होतं। त्यामुळे कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणावर पडले होते आणि भाव पडल्यामुळे आपल्याला जो नुकसान होतं, त्यामुळे माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की आपण NDRF आणि SDRFच्या माध्यमातून जो पोस्ट हार्वेस्टची जी स्कीम आहे याच्यामध्ये या सर्व पिकांना बसू शकाल का, या दृष्टिकोनातून आपण काही प्रयत्न करणार का। त्याचबरोबर जे काही मी एक अनुभवलं आणि मी जे काही पत्रव्यवहार केला त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की कांदा काढून जो स्टोअर केलेला आहे हा स्टोअर कांदा आपल्याकडे पोस्ट हार्वेस्ट मध्ये येत नाही, तो प्रोसेस गुड मध्ये जातो किंवा प्रोसेसिंग साठी बाजूला काढलाय असं नियम सांगतो। तर आपण केंद्र सरकारला लिहिणार आहात का किंवा ही अट बदलून, कारण तो कांदा शेवटी शेतकऱ्याच्या शेतातच आहे, भले तो स्टोअर जरी केला असला तरी तो त्यांनी बाजार पाहिलेला नाही। त्यामुळे आपण शेताने स्टोरेज पर्यंत जाण्यापेक्षा, शेतकऱ्याचा शेतीमाल हा स्टोरेज पर्यंत जाण्यापेक्षा शेतकऱ्याचा शेतमाल हा बाजारापर्यंत जाईपर्यंत त्याला आपण आश्वासित कराल का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। त्याचबरोबर मगाशी जो 2 नंबरची लक्षवेधी होती त्यात मला एक विषय मांडायचा होता, तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर जो पाऊस झाला, आमच्याकडे फ्लॅश फ्लड झालेत आणि फ्लॅश फ्लडची नोंद कुठल्याही वेदर सेंटर्सला होत नाही, हवामान मापन केंद्र तिथं होत नाहीत, कारण तो ठराविक एरियामध्येच होतो। या फ्लॅश फ्लड्समुळे आमच्याकडे 2 मृत्यू झाले, त्यांना सरकारने मदत सुद्धा दिलेली आहे, त्यांना मदत मिळालेली आहे, पण अनेक रस्ते आणि अनेक बंधारे हे आमचे खराब झाले होते, दोनदा दुरुस्त झालेत। तर अशांसाठी जे आपण डिपार्टमेंट वाईज आहेत तर NDRF मधनं आपण एक्स्ट्रा काही निधी उपलब्ध करून द्याल का अशी आपल्याला विनंती करतो। अध्यक्ष महोदय,
सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की राज्यामध्ये तब्बल 2.49 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये जो कांदा होता त्याला आपण बागायतीप्रमाणे म्हणजे हेक्टरी 17,000 याप्रमाणे 3 हेक्टर पर्यंत म्हणजे NDRFचं 2 हेक्टर पर्यंत आपण वाढीव 1 हेक्टरची मदत देऊन व समांतरपणे रब्बी हंगामाला सुद्धा आपण प्रति हेक्टर 10,000 रुपये याप्रमाणे 27,000 रुपये प्रति हेक्टर असं 3 हेक्टर पर्यंत आपण नुकसान भरपाई देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ती दिलेली सुद्धा आहे. त्यांचा दुसरा विषय आहे की बाबा जी काही कांदा शेतामध्ये त्या ठिकाणी काढून पडला होता तर अद्याप त्या शेतकऱ्यांना त्या संदर्भात नुकसान भरपाई मिळाली नाही. परंतु हा निर्णय त्यावेळेला सरकारने घेतलेला आहे की जो कांदा शेतामध्ये म्हणजे काढून बांधावर असेल किंवा तिथंच बाजूला शेतामध्ये असेल तर या संदर्भामध्ये सुद्धा पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय सुद्धा हा सरकारने घेतलेला आहे. त्यामुळं असे कुठले जर त्यांचे पंचनामे राहिले असतील तर त्यांनी मला त्या पद्धतीनं पत्र द्यावं, सांगावं. निश्चितपणानं संबंधित तहसीलदार कलेक्टरना विचारून ती माहिती घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा आपण प्रयत्न करू. जो चाळीमधला कांदा या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न केला. मुळामध्ये आपण जी मदत देतो ती NDRFच्या निकषानुसार देतो. NDRFच्या निकषामध्ये चाळीमधील कांदा किंवा सडलेला कांदा चाळीमध्ये किंवा नंतर खराब झालेला कांदा याला मदत देण्याचं कुठेही तरतूद नाही. तरी सुद्धा सन्मान्य सदस्यांच्या आग्रहाखातर किंवा एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली परिस्थिती पाहता आपण संबंधित प्रस्ताव NDRF कडे त्या ठिकाणी पाठवू आणि त्या संदर्भामध्ये योग्य ते मदतीचा पाठपुरावा निश्चितपणाने करू. खूप मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं आणि 6 मे ते ऑक्टोबर पर्यंत इतका पाऊस त्या ठिकाणी पडला त्यामुळं कांद्याचं पीक खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचं झालं. ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की कांदा काढल्यानंतर तो कांदा विकलेला नव्हता आणि तो चाळीमध्ये ठेवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि जे शासनाचं धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे. राज्यातही एका विचाराचं सरकार आहे, केंद्रात पण एका विचाराचं सरकार असताना सुद्धा आपला देश निर्यातीच्या बाबतीत कायम धरसोड त्या ठिकाणी करतो आणि ज्यावेळेस कांदा उत्पादन जे असतो त्यावेळेस निर्यात बंद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी होतं. माझे स्पेसिफिक प्रश्न असा आहेत का केंद्र सरकारने या भारत देशातला कांदा कायमस्वरूपी त्या ठिकाणी निर्यात झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेणार आहेत का? आणि ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पावसाने किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जरी मंत्री महोदयांनी सांगितलं असेल मंत्री महोदय कांदा सडलेला होता, भाव खूप कमी मिळाले, त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान मिळून देणार का? हे माझे 2 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. नाही, सन्माननीय सदस्य बनकर साहेबांनी जो प्रश्न विचारला मुळामध्ये मी आधीच सांगितलं की असे जे शेतकरी आहेत यांचा प्रस्ताव आपण NDRF कडे मान्यतेकरता सादर करू. हा भाग 1 झाला. परंतु राज्य सरकारनं कांदा पिकाचं धोरण ठरवण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे पणन विभागानं आपल्या साधारण 12 जून 25ला सहकार पणन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे श्री पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीच्या म्हणजे या कमिटीनं या सगळ्या एकूणच कांदा पिकाचं धोरण ठरवण्याच्या संदर्भामध्ये अभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्याचा अहवाल सुद्धा 6 महिन्याच्या आत त्यांनी द्यायचा आहे. अशा पद्धतीनं शासनानं त्यांना रिस्ट्रिक्शन घातलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं ज्या वेळेला त्यांचा अभ्यास होऊन ते धोरण ज्या वेळेला पणन आणि सहकार विभाग अंमलात आणेल त्यावेळेला मला निश्चितपणानं खात्री आहे की जो कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणी येते त्याला कुठं ना कुठं तरी मदत निश्चितपणानं त्या माध्यमातून मिळेल. प्रवीण दटके. त्यावेळेस आम्हाला जे आहे ते आपल्या सरकारने 3 टनापर्यंत प्रति शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत केली आणि जो कांदा चाळीतला कांदा आहे त्या कांदा चाळीतल्या याला सुद्धा आत्ता ज्या वेळेस हे झालं आमच्या इकडे तर काही कांदा चाळी सुद्धा वाहून गेल्या. परंतु
त्यालाही 3 टनापर्यंतचीच मर्यादा आहे. माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ही 3 टनाची मर्यादा भविष्यामध्ये 5 टनापर्यंत होईल का? चला मंत्री महोदय. निश्चितपणानं धस साहेबांचा जो प्रस्ताव आहे तो तपासून घेतला जाईल. अधिकची मदत करता येणं शक्य असेल तर शासन आपण पाहिलंय की शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणानं उभं आहे. त्यामुळे जर घेता येणं शक्य असेल तर निश्चितपणानं त्यांच्या ठीक आहे. प्रश्नाचा विचार. ताई शेवटचा प्रश्न तुमचा. नाही आता नाही. अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न. आत्ताच या 10 नंबरच्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी प्रथमतः राज्य सरकारचं आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबांचं मनापासून आभार यासाठी मानेल की आमच्या शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त अहिल्यानगरमध्ये नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये जवळपास 353 कोटीची निधी आम्हाला अनुदान आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. कालच खरड जमिनीचा आबा या ठिकाणी GR आलेला खरड जमिनीसाठी सुद्धा मदत मिळाली आहे. परंतु मला वाटतं विहिरीची पडझडसाठी या ठिकाणी अजून मदत आलेली नाही आहे. त्याचबरोबर जसं पाचपुते साहेबांनी या ठिकाणी सांगितलं कांद्याच्या पिकाचं, ही परिस्थिती खरी आहे की आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषामध्ये आपल्याला हार्वेस्ट केलेल्या पिकांना किंवा कांद्याला मिळत नाहीये. परंतु माझी आग्रहाची विनंती आहे की आमच्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये जसं की कांद्याच्या चाळी पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेल्या होत्या आणि कांद्याला एकदा पाणी लागलं की ते पीक निघून जातं. 3 महिन्याचंच हे पीक आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान कांद्याचं झालं. त्या निकषामध्ये आपल्याला अट शिथिल करता येईल का, हा पण एक विषय.